आमंत्रित केलंय ते वायर स्पोर्ट्स संघाला बरोबर सामन्याला कलाटणी देणारी अशी फटकेबाजी केली व आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून मिळवून दिला. ते दत्तू सावंत यानं 14 चेंडूमध्ये 42 धावा केल्या. खरोखर सुरेख अशी फटकेबाजी, त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार व 2 चौकार, सामन्याला कलाटणी देणारी अशी फटकेबाजी पाहायला मिळाली दत्तू सावंत याच्या बॅटमधून. 3 गड्यांच्या मोबदल्यात आता 42. मार्केटच्या बाजूने शुभम याचा सामना करेल दत्तू. हा मात्र उत्तुंग फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि चेंडू मिड विकेट सीमेरेषे पलीकडे. उत्तुंग षटकार दत्तू सावंत याच्या बॅटमधून. दुसरा षटकार. धाव संख्येचा बड्याने वाढवते. धाव संख्या होती ते 48. खरोखर बिग हिट म्हणावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड विकेट सीमेरेषे पलीकडे. पुन्हा एकदा आपल्या बॉटमहॅनची नजाकत दाखवतो या ठिकाणी दत्तू सावंत. सलग दुसरा षटकार खेचतोय. हो खोलवर टप्प्यात चेंडू, चेंडू हवा तो चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक. फर्स्ट टाइम चेंडू कलेक्ट होत नाही सुरक्षित ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतो या ठिकाणी दत्तू. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 50. गोळीबार स्पोर्ट्स संघाचा अर्धशतक या ठिकाणी पलकावर लागतो. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 50 अशी धाव संख्या. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट मिरॉमच्या ठिकाणी खेळतोय. एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय स्वतः सुमित यानं. मला सुरेख साथ देतोय दत्तू. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 52. खरोखर सुरेख रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, टप्पा थोडासा उसळी घेणारा इनकड पद्धतीचा चेंडू हलकासा करून करतोय. शॉर्ट करूबांच्या ठिकाणी एक धाव घेतोय. एका धावेने धाव संख्येत वाढवतोय. धाव संख्या होती ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 58. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. पुढील चेंडू पाहूया काय होतं. स्ट्रायकर फलंदाजी करतोय तो दत्तू. दत्तू सावंत पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढील चेंडूवरती दत्तू सावंत. चांगला फटका, चेंडू हवे सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार. खूपच चांगला फटका, सुरेख फटका. चेंडू सरळ 6 धावांसाठी. पाया काय करते दत्तू आपल्या पुढील चेंडूवरती. चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी दत्तू. परत चांगला फटका, डीप फाईन लेगच्या दिशेने. टप्पा टप्पा सीमा पार. चौकार. टीम वाजवले आता दत्तू याने. 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. पाहूया काय होतंय. अजूनही गोलंदाजी टीमला पण चान्स आहे आणि फलंदाजी टीमला पण चान्स आहे. एक विकेट तुम्हाला मॅच मध्ये आणू शकते. एक मोठा शॉट मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. 10 चेंडू 10 धावांची गरज. पुढील चेंडू स्लोवर चेंडू. चेंडू जातोय साव कॉर्नरच्या दिशेने. टप्पा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा घेण्यामध्ये यश. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 70. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पर्याय चांगला फटका, चेंडू गॅप मध्ये स्टेटच्या दिशेने. चौकार. दत्तू सावंत. खूपच चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी दत्तू सावंत. वैयक्तिक 36 धावांवरती फलंदाजी करताना. परत एकदा उंच फटका, चेंडू 6 धावांसाठी.
आज जायला नाही, बाहेर यायचंय. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. शरीफ मुल्लानी आपला निर्णय कळवायचा. शरीफ मुल्लानी. RMS स्पोर्ट्स संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो YR स्पोर्ट्स संघाला. बरोबर सामन्याला कलाटणी देणारी अशी फटकेबाजी केली व आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून मिळवून दिला तो दत्तू सावंत यानं 14 चेंडूमध्ये 42 धावा केल्या. खरोखर सुरेख अशी